कोकण म्हटलं की समुद्र, हिरवागार निसर्ग, खाणं पिणं, धमाल, मजा, मस्ती हेच सगळं डोळ्यासमोर उभं राहतं, हो ना? पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकणातली एक अशी जागा दाखवणार आहे जी मी कधी ऐकलीही नव्हती आणि पाहिलीही नव्हती. हॅलो फ्रेंड्स, मी सोमस स्टॉकच्या आजच्या या खास व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर नुकतेच मी एक क्विक समर वेकेशन ट्रिप प्लॅन केली होती. अर्थात फिरायला जायचं म्हटल्यावर मुंबईकरांचा सगळ्यात आधी देवदर्शन हाच प्लॅन फिक्स असतो. आमचाही तसाच होता, पण सध्या उन्हाचं तापमान बघता सोलापूर कोल्हापूर न जाता आम्ही ठरवलं एक लोकेशन, आणि ते होतं गणपतीपुळ्याचं. पप्पाचं दर्शन, समुद्राची सफर हाच प्लॅन खरं तर आमचा होता. पण वाटेत आम्हाला दिसलं ते हे रत्नागिरीमधल्या विले गावातलं स्वामी समर्थांचं सुंदर असं मठ. रत्नागिरीत मुख्य शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्वामींच्या दर्शनाने आम्ही मंत्रमुग्ध झालो. इथला मठ, इथली शांतता, इथला हिरवागार निसर्ग तुम्हाला विलक्षण अनुभूती देईल हे नक्की. त्यामुळे तुम्ही देखील रत्नागिरीत फिरायला आल्यावर या मठाला नक्की भेट द्या. सोबतच गणपतीपुळेचा हा दौरा सुद्धा अतिशय अविस्मरणीय असा ठरला. साधारण 8 ते 9 तास प्रवास केल्यावर आम्ही थेट 7 वाजता बाप्पाच्या दर्शनासोबतच थेट आरतीसाठी आत पोहोचलो. आणि मग काय, एवढ्या कष्टाने प्रवास करून गेल्यावर बाप्पा उपाशी कसा येऊ देईल? मग महाप्रसाद घेऊन हा परतीचा प्रवास केला. पण मठ आणि गणपतीपुळे या दर्शनाने माझी ही क्विक समर वेकेशन ट्रिप भलतीच भारी झाली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूबवर आपल्या सोमस स्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.